नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि आपल्या या छानशा व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. अजून एका छानशा व्लॉगमध्ये. तर आजचा दिवस खूपच छान आणि अतिशय शुभ दिवस आहे. आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आणि त्याचबरोबर आहे दत्त जयंती आणि त्यानिमित्त मी केलेली आहे मस्त अशी तांदळाची खीर आणि वरण, डाळ, भात, भाजी आपलं जे रेग्युलर जेवण असतं सात्विक तेच सगळं केलेलं आहे आणि भजीसुद्धा केलेली आहे. आणि आज जास्त अशी गडबड आहे. कारण मला हे सगळं आवरून मला निघायचं होतं बाहेर. कारण अचानकपणे मला गावाला परत जावं लागते आणि त्यासाठी आणि एकटीच जाते मी, मुलं नाही आहे संगती. त्याच्यामुळं खूपच माझी धावपळ झाली. कारण मुलांचं गुरुवारी सगळं मी आवरून मी निघाले आहे आता गावाला जायला. परेलवरनं गाडी असते आमची, पण परेलवरनं मला लवकर निघावं लागलं असतं, म्हणजे 6 वाजताच निघावं लागलं असतं घरातनं आणि ते काय मला पॉसिबल झालं नसतं. कारण मुलांचं सगळं आवरून वगैरे दुसऱ्या दिवशी तयारी करून मला जायचं होतं. म्हणून मी गेलेले खारघरला आणि हे असं तिन्ही रूटनं असं ट्रॅव्हल केलेलं आहे. हर्बल, सेंट्रल आणि वेस्टर्न. तर तिन्ही रूटचं प्रवास करून मी आता फायनली पोहोचले आहे गावाला. आणि जी की तुम्ही टोपी बघितली, टोपी मला माझ्या मम्मीनं गिफ्ट केलेली आहे. आणि फायनली आम्ही गावाला पोहोचलेलो आहोत. छान असं तुम्ही वाईच्या गणपती मंदिर बघितलं असेल आणि प्रचंड थंडी आहे गावाला बाबा, काही सांगू शकत नाही. कारण खिडकीच्या काचा तर पूर्ण बंद होत्या, पण मला शॉर्ट्स घ्यायचा होता गणपती मंदिराचा, तेव्हा फक्त मी थोडीशी ओपन केलेली. आणि हे गावचं निसर्गरम्य वातावरण खरंच ह्याच्याशिवाय दुसरं सुख नाही. पण गावाला आजकाल ना खूपच विकास वाढत चाललेला आहे. म्हणजे जिकडे-तिकडे काँक्रीटची घरं, डबल माळ्याची, म्हणजे अगदी इच्छा पण असते प्रत्येकाची. म्हणजे हे ठिकाण तर खूपच भारी आहे. म्हणजे सपाटीला गाव आहेत. म्हणजे डोंगर भागामध्ये थोडं कठीण असते ह्या सगळ्या गोष्टी. पण सपाट ठिकाणी थोडी इच्छा माणसाची जागी होते आणि ही अशी डबल माळ्याची घरं वगैरे बांधतो. छानही वाटतं. पण गावाला खरी शोभा नाही आपल्या गावच्या मातीच्या घरांची किंवा कौलारू घरांचीच येते. त्याशिवाय गाव असं गाव वाटत नाही. खूप मज्जा येते आणि आमचं बालपण तर सगळं तशाच गोष्टींमध्ये गेलेलं आहे. कौलारू घरं आपली, गुरं, कोंबड्या वगैरे, मांजरी, कुत्री ह्याच्यामध्येच आमचं सगळं बालपण गेलेलं आहे. आणि माझं आजूळ म्हणजे माझं ना खरंच एकदम सॉफ्ट कॉर्नर आहे माझ्या हृदयातला. मला खरंच म्हणजे खूपच माझं आजूळ मला खूप आवडतं. खूप छान आहे. आता तुम्हाला दिसेलच पुढे माझं आजूळ कसं आहे ते. आणि हे आजूबाजूचा परिसर आहे, म्हणजे वाईतनं मेनवली वगैरे जी गावं लागतात तीच ही सगळी स्टार्टिंगची आहेत. आणि ही फायनली मी पोहोचलेली आहे माझ्या आजोळामध्ये. आणि हा आजूबाजूचा परिसर आहे. हे शाळू वगैरे आता ह्या टायमाला म्हणजे थंडीच्या टायमामध्ये हे सगळे पिकं आता घेतलेली आहेत शेतकऱ्यांनी. आणि हे असं मस्त रिकामं आणि मोकळं असं वातावरण आणि खूप हवेमध्ये गारवा आणि वेगळंच प्रसन्न असं वातावरण आहे इथलं सगळं. मला खूप आवडतं. आणि हे आता मी सकाळी आवरून वगैरे सगळे आता निघालेलो आहोत परत व्हायला, जे की काम आहे ते काम करण्यासाठी. घरचं जास्त काही शूट घेतलं नाही, कारण खूप गडबड झालेली माझी. गेल्यानंतर थोडीशी झोपले आणि नंतर फ्रेश होऊन मग मी निघालेले परत. तर आईला भेटले, बाबांना भेटले, परत माझ्या मामींना भेटले आणि खूप बरं वाटलं सगळ्यांना भेटून. म्हणजे मला असं वाटतं 1-1.5 वर्षानंतर मी सगळ्यांना भेटले असेन. आणि ज्या कामासाठी आलेले ते काम काही झालेलं नाही, तर ह्या कामासाठी मला परत रिटर्न यावं लागणार आहे. आणि आता मी परतीचा प्रवास परत सुरू केलेला आहे, कारण मला लवकर घरी जायचं आहे, मुलांना भेटायचं आहे. पहिल्यांदाच मी त्यांना अशी टाकून आलेले आणि टाकून नाही म्हणजे आहेत घरी माणसं बघायला. आणि दीदीने अशी मस्त हेड मसाज दिलेली आहे. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.